थोडंसं मी ट्राय करेन की थोडं लांबच राहील यावर्षी. चला, त्यामुळे त्यांनी अगदी योग्य उत्तर दिलंय आणि ती काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही दहीहंडीला जा, पण यावेळेला खाली पण असतात ना हात द्यायला, आधार द्यायला, तसेच राहा. पुढचं विधान आहे, लग्नानंतर ताई किचनचा पूर्णपणे ताबा घेणार आहे. खरं सासूबाई? खरं? मला माहित नाही काय चाललंय. खोटं? खोटं याच्यासाठी बोलेन की ती लग्नानंतर जॉब तर कंटिन्यू करणार आहे, तर मग जॉब करून सगळं पूर्ण स्वयंपाकाचा ताबा घेणं तिला कठीण जाईल असं मला वाटतं. तिसरं विधान आहे, लग्नानंतर ताई ऐवजी मिस्टरच रात्री झोपेत किंचाळतील. खोटं? खोटं? खरं? का हो का? आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिला रात्री किंचाळायची सवय आहेच, तर आता बहुतेक ते आता माझ्या मते तिच्या ज्या अंगामधले जे गुण आहेत ते माझ्या अंगी यायला जास्त काही वेळ लागणार नाही. तिचं जे आहे किंचाळा थांबेल आणि ते अंग आपोआप माझ्या अंगामध्ये. कदाचित असं होईल, दिवसभरात अनेक गोष्टी बोलायच्या असतील पण त्या ह्या समोर असल्यामुळे तुम्ही बोलू शकणार नाही, त्या रात्री सगळ्या बाहेर पडतील. हो. बरं, खरा खोट्याचा खेळ खेळत असताना आपापली मतं प्रत्येकाने व्यक्त केली. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देऊया, आणि शुभेच्छा देत असतानाच झी मराठीकडून एक छोटासा आहेर आहे त्याचा. बरं, आता पटकन तुम्हाला मला विचारायचंय, तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. जसं तो त्याच्या मम्मा पप्पांना सांभाळतो तसंच माझ्या सिस्टरला आणि मम्मा पप्पांना पण सांभाळा, म्हणजे मुलगा मानून. मान्य आहे. हा? हो हो. दुसरी अपेक्षा म्हणजे ते थर थोडे कमी आले, खालती आले तर बरं पडेल, आणि जरा मित्रांबरोबर ते क्रिकेट वगैरे खेळणं असतं रविवारचं, ते पण जरा नाही हो. अख्खा दिवस ते 8 वाजता घरी येतो आणि नंतर फिरायला नेतो. काय हो? खरं आहे, आणि ते मला वाटतं लग्नानंतर पूर्णपणे बंद होईल. तिसरी अपेक्षा माझ्या मम्मा डॅडींना असं खूप वाटतं की त्यांनी एक कार घ्यावी आणि त्यांना आणि सासू सासऱ्यांना असं देवदर्शनाला आणि कुठेतरी फिरायला न्यावं. 4 व्हीलर घ्यायची अपेक्षा आहे भरपूर, आणि घेतल्यानंतर नक्कीच हिच्या आई वडील, माझे आई वडील सगळे एकत्र देवदर्शन नक्की घेऊन जा. आता बाकीचे शांत राहा, नाही तर बस घ्यावी लागेल. बरं, आता तुम्ही तुमच्या 3 अपेक्षा सांगा. 3 अपेक्षा, लग्नानंतर मानसीने घरामध्ये आणि आई वडील आणि भावंडांना सांभाळून घ्यावं व्यवस्थित. नक्की. त्यानंतर कुठचंही सुखी म्हणजे कुठची वेळ असेल, चांगली वेळ असेल, वाईट वेळ असेल, तेव्हा तिने तर पूर्णपणे म्हणजे 100% तिने ते द्यावं. मान्य झालेले दोन्ही गोष्टी. आणि तिसरी गोष्ट, मी जेव्हा म्हणजे माझी काही इच्छा असेल किंवा मला काही करायचं असेल तेव्हा तिने त्याच्यामध्ये, किंवा मला कुठे मित्रांबरोबर पिकनिकला जायचं आहे, मला समजा आता ऐन वेळेला वाटलं की मला दहीहंडीला थरावर चढावं असं वाटतंय, मार खातोय हा, मार खाणार कन्फर्म. मार खायची लक्षण आहे. हळूहळू बोलून महत्वाचं काढून घेत आहेत ताई. बिलकुल नाही. हा, दहीहंडीचं क्रेझच तसं असतं की जेव्हा दहीहंडी लांब येतो पण ठीक आहे, पण दहीहंडी जशी जवळ येते, थर जसे लागतायत, आपले मित्र सगळे चढतायत, लक्षात आलं हे हळूहळू बोलतात, हळूहळू असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, करूनच घेतात ते. बिलकुल जराही झोपू नको, हा जागीच राहा ताई. आणि अजून काय परमिशन द्यावी, म्हणजे असं काही तिच्या इच्छेविरुद्ध मिळणार नाही. बरोबर आहे. काय हळूहळू हळूहळू आता पलीकडे होते फुटपाथवर, बघता 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 ते थराला आले आणि हळूहळू 3ऱ्या थरापर्यंत पोहोचले. पण नाही, पण खेळ आहे, खेळासारखाच घेतला पाहिजे. आणि दहीहंडी त्याची जे आकर्षण आहे आणि त्या खेळाची जी गंमत आहे ती वेगळी आहे. पण मी नेहमी मनापासून सांगणं एवढंच करतो की हा खेळ खेळत असताना स्वतःबरोबर दुसऱ्याची काळजी घ्या. कारण तुम्ही त्या थरावरती थर चढवत असताना शेवटी घरी तुमची कुणीतरी वाट बघताय, हे विसरू नका. तेव्हा हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.